नमस्कार, मी राधिका माने. नमस्कार, मी सुमित रेडेकर. तर सर, मुलं आत्ता जस्ट 12वीची परीक्षा देऊन छान मोकळा श्वास घेत आहेत. कोणी मामाच्या गावाला गेलं आहे, कोणी स्टेकेशन्सला गेले आहेत. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की या मुलांनी किती मोकळा श्वास घ्यावा, किती वेळ घ्यावा, हाऊ मच ब्रेक इज ए गुड ब्रेक? तर बघा मॅम, अ 12th स्टँडर्ड एक्झाम इज डेफिनेटली अ व्हेरी बिग माइलस्टोन आणि हा एक खूप मोठा डोंगर आहे, नॉट ओनली फॉर स्टुडंट्स पण पालकांसाठी सुद्धा. तर या इतक्या मोठ्या एक्झाम नंतर ब्रेक तो डेफिनेटली बनताय. पण हा ब्रेक किती मोठा असावा याला सुद्धा आय थिंक एक मर्यादा असायला हवी. कारण ही सेम परीक्षा लिहिणारी सायन्सची मुलं, आणि असं म्हटलं जातं की सायन्स इज अ स्लाइटली मोर डिफिकल्ट एक्झाम ॲज कम्पेअर्ड टू कॉमर्स. मला तशी तुलना करायची नाही आहे, पण तरी असं म्हटलं जातं की सायन्स इज स्लाइटली मोर डिफिकल्ट दॅन कॉमर्स. तर ही सेम परीक्षा लिहिल्यानंतर जेव्हा सेम वयातली मुलं अगदी दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या जेई, नीट आणि इतर प्रोफेशनल कोर्सेसची तयारी सुरू करतात, त्याच्या एंट्रन्सेसची, तर जर सायन्सची मुलं इतका विचार करतात तर मला असं वाटतं की आपल्या कॉमर्सच्या स्टुडंट्सनी पण थोडा विचार करायला हवा. ट्रू. पण जर मग आता हे वेकेशन संपवून ही पोरं परत येत असतील, तर परत आल्यावरती यांच्याकडे काय असे ऑप्शन्स आहेत ॲज कॉमर्स स्टुडंट्स? त्यांना काय करता येईल 12वी नंतर लागोलाग? आता बघा मॅम, 12वी नंतर एक गोष्ट जी इनएव्हिटेबल आहे, जी तुमच्या 5वीला पुजलेली आहे, विच इज ग्रॅज्युएशन, जे करायलाच हवं. पण ग्रॅज्युएशन इज नाव कन्सिडर्ड व्हेरी बेसिक एज्युकेशन, अँड फॉर द रिझन इज दॅट इट इज बेसिक एज्युकेशन. ते सध्याच्या फायनान्शियल आणि इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटसोबत चेंज झालं नाही आहे. आणि सध्याच्या कॉमर्स स्टुडंट्सना सध्याच्या फायनान्स एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये काय चाललं आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी देर इज अनदर ऑप्शन अवेलेबल, अँड दॅट इज प्रोफेशनल कोर्सेस. ओके, मग प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे काय सर? मी पालकांच्या साईडने, मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ऐकलंय की प्रोफेशनल कोर्स असतात, बट देन व्हॉट आर दीज प्रोफेशनल कोर्सेस? आणि या कॉमर्स फील्डच्या मुलांसाठी प्रोफेशनल कोर्स म्हणजे काय? आता प्रोफेशनल कोर्स म्हणजे मॅम असे कोर्सेस दॅट आर क्युरेटेड अंडर द ॲक्ट ऑफ द पार्लिमेंट. ओके. मग ते डेफिनेटली आर लिगली क्रिएटेड इन द लिगल स्पेस ऑफ द पार्लिमेंट. ओके. हे असे कोर्सेस आहेत जे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जे कंटेम्पररी नॉलेज असायला हवं ते तुम्हाला देतात. प्रोव्हाइड करतात. पण मग सर ह्यांची इन्स्टिट्यूट असते? करेक्ट. सो तुम्ही खूप ऐकलंच असेल, फॉर एक्झाम्पल CA, करेक्ट. which is chartered accountants. There is CS, which is company secretaries, and there is CMA, which is cost accountants. फ्रॉम द पेरेंट्स अँड स्टुडंट्स पॉईंट ऑफ व्ह्यू, जनरली आम्ही सर्वांनीच CS तर डेफिनेटली ऐकलं असतं. CMA आम्ही ऐकलंय, पण मला सर तुम्ही थोडी अजून याबद्दल माहिती देऊ शकाल? मॅम, CMA तुम्ही आत्ता ऐकलं नसेल because it was known before as ICWA, which is it was known as CWA, Okay. cost and work accounts. आणि आता सध्या they've revamped the name and made it cost and management accountants. This is a course which is more connected to costing. तर सर, हा CMA कोर्स म्हणजे नक्की काय हो? तर बघा मॅम, CMAचा फुल फॉर्म इज कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी. तर जसं मी तुम्हाला म्हणालो की सध्याच्या चेंजिंग फायनान्शियल एन्व्हायरमेंटमध्ये यू नीड टू बी कनेक्टेड विथ वॉट एव्हर इज हॅपनिंग आउटसाईड. तर हा एक फायनान्स रिलेटेड कोर्स आहे ज्याच्यात तुम्ही फायनान्स रिलेटेड सब्जेक्ट्स इन डेप्थ शिकता. आता फायनान्स रिलेटेड म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही टॅक्स शिकता, तुम्ही कॉस्टिंग शिकता, तुम्ही अकाउंट्स शिकता, तुम्ही फायनान्स मॅनेजमेंट शिकता. आणि हे सगळे पेपर शिकल्यामुळे, तुम्ही अकाउंट्स शिकल्यामुळे तुम्ही पुढे ॲज अन अकाउंट मॅनेजर म्हणून काम करू शकता. फायनान्स शिकल्यामुळे यू कॅन वर्क ॲज अ फायनान्शियल ॲनालिस्ट. टॅक्स शिकल्यामुळे यू कॅन वर्क ॲज अ टॅक्स प्लॅनर. आणि असं करून यू कॅन वर्क इन एनी स्ट्रीम ऑफ द फायनान्स इंडस्ट्री. ग्रेट, अमेझिंग. दिस रिअली साऊंड्स इंटरेस्टिंग. बट देन माझा अजून एक प्रश्न आहे की मग CMA प्रोफेशनल कोर्स आहे का? डेफिनेटली येस. लाईक आय टोल्ड यू, इट इज सेटअप बाय द ॲक्ट ऑफ द पार्लिमेंट. त्याच्यामुळे तो डेफिनेटली प्रोफेशनल कोर्स आहे. आणि इट हॅज बीन सेटअप बाय द ॲक्ट ऑफ द पार्लिमेंट टू प्रोड्यूस CMAs इन आवर कंट्री. ओके. जेणेकरून वी हॅव कॉस्ट अकाउंटंट्स वर्किंग इन द फील्ड ऑफ फायनान्स इन आवर ओन कंट्री. सर,
माझी 12वीची परीक्षा आत्ताच झाली आहे किंवा फॉर दॅट मॅटर मी पास देखील झाले. आता माझ्या पालकांची माझी स्वतःची देखील अशी अपेक्षा असते की बाबा घे भरारी घे, द स्काय इज द लिमिट. मीनवाईल मी टीनेजर आहे, मग मला माझे कमिटेड रिलेशनशिप्स खूप महत्त्वाचे असतात, माझे फ्रेंडशिप्स महत्त्वाचे असतात. हे सगळं पॅरलली करता करता करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू काय रोडमॅप असावा, मला जर प्रोफेशनल कोर्स करायचा असेल तर व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? तर बघा मॅम, जर तुम्हाला CMA हा प्रोफेशनल कोर्स करायचा असेल तर युअर फर्स्ट स्टेप इज गोइंग टू बी रजिस्टरिंग विथ द CMA इन्स्टिट्यूट. CMA इन्स्टिट्यूट सोबत रजिस्टर केल्यानंतर कम्स युअर फर्स्ट एक्झाम और युअर फर्स्ट लेवल विच इज द फाउंडेशन लेवल. आता या लेवलमध्ये असतात 4 पेपर्स. एक आहे लॉ, दुसरा अकाउंट्स, तिसरा मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स आणि चौथा आहे इकॉनॉमिक्स. करेक्ट. हे 4 पेपर, प्रत्येक पेपर 100 मार्काचा, असे मिळून 400 मार्क. ह्या 400 मार्कांपैकी पास व्हायला तुम्हाला कमीत कमी 200 मार्क मिळवायला हवेत. 50% पासिंग इज इट? करेक्ट. हॅव्हिंग सेड दॅट, ही परीक्षा कम्प्लिटली MCQ असते. अच्छा. ज्याच्यात कोणत्याही प्रकारचं नेगेटिव्ह मार्किंग नसतं, विच इज अ बिग प्लस. अमेझिंग. करेक्ट करेक्ट. मग हा MCQचाच पेपर आहे. फॉर ऑल द 4 पेपर जर MCQचेच प्रश्न आहेत, मग ॲक्च्युली मी ऐकलंय की प्रोफेशनल कोर्सेस डिफिकल्ट असतात, तर मग असे कितीच मुलं पास होतात फाउंडेशन? हे बघा मॅम, प्रोफेशनल कोर्सेस डेफिनेटली डिफिकल्ट असतात, कारण कष्टाशिवाय फळ नाही आहे. पण कंपॅरेटिव्हली फाउंडेशन लेवल इज इझी. फाउंडेशन लेवलची पास पर्सेंटेज इज क्लोज टू 70 to 80%. म्हणजे 100 मुलं बसली तर 70 ते 80 मुलं पास होतात. त्याच्यामुळे क्लिअरिंग द फाउंडेशन लेवल इज नॉट दॅट डिफिकल्ट. सर, तुम्ही जसं म्हणालात फाउंडेशन एक्झाम इज इझी टू क्लिअर. एका स्टुडंटने 4 पेपर देऊन एक्झाम क्लिअर केली, तर ना व्हॉट इज इज नेक्स्ट चॅलेंज? हाऊ मेनी लेवल्स मोर? आता बघा मॅम, एकदा तुम्ही फाउंडेशन क्लिअर केलात ना, मग तुमची नेक्स्ट लेवल असते इंटर. पण मॅम यात मात्र ना 8 पेपर्स असतात, 4 नाही. डबल. दीज 8 पेपर्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स, ग्रुप 1 अँड ग्रुप 2. आता यात तुम्ही इन डिटेल अकाउंट्स, लॉ, टॅक्सेशन, फायनान्स, ऑपरेशन्स सारख्या खूप इम्पॉर्टंट फायनान्स रिलेटेड टॉपिक्स डिटेलमध्ये शिकता. ऑफकोर्स. अँड द कोर पेपर कॉस्टिंग. कोर पेपर कॉस्टिंग. आणि मॅम यानंतर ना एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट येते, अँड दॅट इज आर्टिकलशिप. प्रॅक्टिकल ट्रेनिंग. कारण मॅम आपण जे शिकतोय ते एन्व्हायरमेंटमध्ये कसं अप्लाय होतं, करेक्ट, हे मुलांना कळायला हवं. करेक्ट करेक्ट. आपलं पुस्तकी ज्ञान, ते ॲप्लिकेशन बिकम्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सर, तुम्ही इतक्या स्मूथली, इतकी छान सॉर्टेड सिम्पल शब्दात माहिती देत आहे, तर आता पालकांच्या मनातला, स्टुडंटच्या मनातला अजून एक प्रश्न मी विचारतेच, की जसं तुम्ही म्हणाला 2 ऑप्शन्स आहेत, नोकरी करू शकतो, स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतो, मग नोकरी ही मला कुठल्या कंपनीमध्ये मिळू शकते? मॅम, तुम्ही जितक्या मोठ्या कंपनीची नावं ऐकली आहेत, त्या सगळ्या कंपनीज, फॉर एक्झाम्पल रिलायन्स, टाटा, विप्रो, कॅपजेमिनी, डेलॉइट, EY, PwC, ONGC, इंडियन ऑइल आणि अशा बऱ्याच मोठमोठ्या कंपनीज, या सगळ्या कंपनीज मॅम तुम्हाला वेगवेगळ्या रोल्ससाठी हायर करतात. फॉर एक्झाम्पल कॉस्ट कंट्रोलर्स, ऑडिटर्स, बिझनेस ॲनालिस्ट्स, टॅक्स कन्सल्टंट्स अँड सो ऑन. आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट मॅम, जर तुम्ही रँकर असाल ना, तर तुमची ॲव्हरेज सॅलरी 10 लाखापासून सुरू होते. आणि जर रँकर नसलात तरी एक कमीत कमी 7 ते 8 लाखापासून तुमची ॲव्हरेज सॅलरी सुरुवात होऊ शकते. तुम्ही एका कॉर्पोरेट मार्केटमध्ये ॲट दॅट लेवल सुरू करू शकता, जिथे अदरवाईज तुम्ही तुमचं करिअर संपेपर्यंत सुद्धा पोचू शकणार नाही. आता सर, मुलं झोपली असतील तर नक्कीच जागी झाली असतील, हे वाक्य ऐकल्यावर आय एम सुपर शुअर. सर, आत्ताच्या काळात CMA इज गेनिंग क्वाईट अ लॉट ऑफ पॉप्युलॅरिटी. तुम्हाला काय वाटतं, व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड इट? वेल, आय विल गिव्ह यू 4 reasons. ओके. Reason number 1 is it is a professional course of India. बरोबर. Like I told you, it is set up under the act of the parliament. Reason number 2, तुम्ही जर थोडंसं लक्ष दिलं ना मॅम,
तर हा ग्रॅज्युएशन सोबतच होऊ शकतो. अमेझिंग. रिझन नंबर 3, हा केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मॅनेजर लेवलचे जॉब्स करू शकता. आणि लास्ट रिझन नंबर 4 इज याचं पासिंग पर्सेंटेज इज व्हेरी 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 गुड ॲट ऑल लेवल. मला हे सगळं ऐकल्यावर सर एवढं नक्कीच कळलंय की एका स्टुडंटला CMA करायचं असेल तर स्टेप 1 रजिस्टर विथ दी इन्स्टिट्यूट. करेक्ट. सेकंड ऑप्ट फॉर द फाउंडेशन लेवल. Perfect. 4 पेपर द्या, फाउंडेशन पास करा. जिथे एक 70-80% मुलं पास होतात, ये सो यू आर डेफिनेटली गोइंग टू क्लिअर. सेकंड, त्याच्यानंतर आपल्याला इंटर क्लिअर करायचंय, पण इंटरमध्ये मात्र 4चे 8 पेपर होत आहेत, ग्रुप 1 ग्रुप 2. करेक्ट. बरं, मध्ये आता आम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग करायचं आहे, पुस्तकी ज्ञान टू प्रॅक्टिकल वर्ल्ड. आणि त्यानंतर द लास्ट स्टेप आहे CMA फायनल अलॉंग विथ युअर प्रॅक्टिकल ट्रेनिंग, ज्यामध्ये ग्रुप 3 ग्रुप 4 असे 4 पेपर, टोटल 8 पेपर देऊन फायनली यू आर गोइंग टू बिकम ए CMA. ग्रेट. पण या इतक्या सगळ्या जर्नीसाठी सर आय थिंक पेरेंटल इन्व्हॉल्वमेंट, पालकांची इन्व्हॉल्वमेंट तर अगदीच नेसेसरी आहे. डेफिनेटली. Our kids go through all kinds of emotional up and downs, a lot of stress due to the syllabus. त्यानंतर ऑफकोर्स त्यांना थोडं ब्रीदिंग स्पेस प्रोव्हाइड करणं, आम्ही आहोत ही फिलिंग त्या मुलांना देणं हे पेरेंट्सचं काम आहे. डेफिनेटली. तर बट हे सगळं कव्हर केल्यानंतर माझा मुद्दा असा आहे की मेहनत घेतली, आईबाबांनी पण मेहनत घेतली, मोटिवेट केलं, सगळं केलं. सर एवढं सगळं छान सांगितलंय, आता नोकरीचं पण सांगा की. मॅम सगळं चाललंय त्यासाठीच, इव्हेंच्युअली नोकरीसाठीच सगळं चाललंय. तर आता हे सगळं केल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. बरं. एक, यू कॅन गो इन टू अ कॉर्पोरेट जॉब, और तुम्ही स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस देखील करू शकता. ओ ग्रेट. सर या कॉस्टिंगच्या कोर्सची कॉस्ट तरी सांगा. बघा मॅम, या कोर्सची कॉस्ट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. एक असते रजिस्ट्रेशन फीज. आता रजिस्ट्रेशन फीज म्हणजे काय, ती एकदाच द्यावी लागते. यू आर रजिस्टर्ड विथ द इन्स्टिट्यूट आणि इट इज व्हॅलिड फॉर 5 years. ती सारखं द्यायची गरज नाही आहे. मग त्याच्यानंतर येते एक्झाम फीज. आता तुम्ही जी एक्झाम जेव्हा द्याल तेव्हा त्याची फीज, फाउंडेशनची एक्झाम देताय फाउंडेशनची फीज, इंटरची देताय तर इंटरची फीज, आणि तसंच फायनलची देताय तर फायनलची फीज. ओके. CMA बद्दलची माहिती तर आता पूर्ण आम्हाला समजली. पण एक पालकांनी आपल्या मुलांना किंवा मुलांनी सुद्धा स्वतः JK शहा क्लासेस चूज करण्यामागची काय कारणे आहेत हे तुम्ही सजेस्ट करू शकाल? मॅम मल्टिपल कारणं आहेत, मी तुम्हाला काही देतो. रिझन नंबर 1 इज आपण कोणत्याही बॅचला इतर कोर्सेससोबत मर्ज करत नाही. आपण एक्सक्लुझिव्हली आणि एक्सक्लुझिव्हली CMAची कोचिंग देतो. रिझन नंबर 2, आपल्याकडे जी फॅकल्टीज आहेत जे CMA शिकवतात, त्या फॅकल्टीज फक्त आणि फक्त CMA या कोर्समध्ये एक्सपिरियन्स्ड आहेत. नेक्स्ट इज नोट्स. तुम्हाला माहिती आहे कोणताही कोर्स किंवा कोणताही सब्जेक्ट शिकण्यासाठी नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आपले नोट्स ना खूप छान प्रकारे बनवलेत, ज्याने स्टुडंट्सना ते समजायला सोपे जातात. ॲट द सेम टाईम दे आर एक्झाम ओरिएंटेड. आणि लास्टली तुम्हाला तर माहितीच आहे की JKSC इज अ रँकर्स फॅक्टरी. आपल्याकडे जितके रँकर्स आहेत तितके कुणाकडेच नाही आहेत. Very true. Sir, I genuinely, from the students, from the parents' point of view, thank you so very much for तुम्ही इतकी छान माहिती दिली, सोप्या शब्दात दिली, साधं सोपं समजवलं, ऐकायलाही छान वाटलं, समजायलाही समजलं. आत्ता माझी फक्त मुलांना, तुम्हाला, तुमच्या पालकांना एवढीच विनंती आहे की JK शहा क्लासेसच्या नियरेस्ट ब्रांच, तुम्ही जिथे कुठे राहत असाल त्या नियरेस्ट ब्रांचला व्हिजिट करा. CMA बद्दल अजून माहिती जाणून घ्या, तुमच्या क्वेरीज आमच्यापर्यंत पोहोचवा आणि सेट युअर करिअर ऑन फायर. ऑल द व्हेरी बेस्ट.